आपल्या ब्लडचा कलर रेड का असतो? याचे शिरा आपल्या हातावर दिसत आहे, याचा कलर ब्लूइश ग्रीन का असतो? डॉक्टर आपल्याला जे इंजेक्शन देतात ते आर्टरीज मध्ये देतात की व्हेन मध्ये देतात? या सर्व प्रश्नांची उत्तर मी आज घेऊन आलेलो आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निरंजन आपलं सर्वांचं स्वागत करतो निरंजन सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा आपण सायन्सची सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये ऑलरेडी आपण सेल हा चॅप्टर पूर्णपणे बघितलेला आहे. त्यानंतर आपण ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम हा चॅप्टर सुरू केलेला होता. त्याआधी आपण काल पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम काय असते ही पूर्ण इन डिटेल, फक्त 8वीच्या दृष्टीने नाही तर 9वी 10वीला पण ज्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात जसे की स्कॉलरशिप असू, एनएमएम असू, त्या लेवलचे आपण प्रश्नाचे उत्तर त्या सेशनमध्ये पाहिले. त्याच लेवलचे प्रश्नाचे उत्तर आपण ह्या सेशनमध्ये पाहू. तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम फार डिटेलमध्ये दिलेली नाहीये, परंतु प्रत्येक वेळेस सारखा आपल्याला कोणताही सेशन जर बघायचं तो कसं बघायचं पूर्ण डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला 9वी आणि 10वीला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. तर आता आपण बघूया ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याआधी सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याआधी सर्क्युलेटरी म्हणजेच काय? सर्क्युलेशन म्हणजेच काय? म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच काय? इकडून तिकडं जाणे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे शाळेमध्ये येतात, शाळेत कशाने येतात? सायकलीवरती येतात, बरोबर? सायकलीवरती येतात, शाळेतून परत सायकलीवरती घरी जातात, तिथून परत ट्युशनला जातात, ट्युशनमधून परत शेतामध्ये जातात, अजून कुठं काय जात असेल, परत दुसऱ्या दिवशी तुम्ही परत शाळेत. ही काय तुमचं सर्क्युलेशन चालू आहे, म्हणजेच काय? ट्रान्सपोर्टेशन चालू आहे, इकडून तिकडून एका सिरीजमध्ये, बरोबर? त्यालाच म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीम. आलंय लक्षात? आता हे सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या शरीरात किती प्रकारचे असतात बरं? तर भरपूर प्रकारचे असतात. आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन जे होतं ते कोणत्या प्रकारचं होतं? भरपूर गोष्टींचं होतं. कोणत्या? एक होतं ऑक्सिजनचं कालच आपण पाहिलं. रेस्पिरेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी म्हणजे काय? आपण श्वास घेतो, सोडतो, तो कुठं जातो, काय जातो, हे काय होतंय? पूर्ण आतमध्ये जातो सेलपर्यंत परत वरती येतो. आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. हे काय संपूर्ण कशामध्ये होतंय? सर्क्युलेशन मध्ये. तर त्याच प्रकारे अजून हार्मोन्सच्या असतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट होत राहतात, बरोबर? ह्या प्रकारचे काय सर्क्युलेशन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये होत असतात. पण आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचंय ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. कोणतं? ब्लडचं सर्क्युलेटरी सिस्टीम कशा पद्धतीने होतं, का होतं, ते आपल्याला या सेशनमध्ये समजून घ्यायचंय. तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ही जी आहे ही विलियम हार्वे या सायंटिस्टने डिस्कव्हर केली आहे. आता त्यामध्ये त्याचे 3 टाइप्स येतात. एक असती ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, दुसरी क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि तिसरी आहे मिक्स्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. पण आता फक्त इयत्ता 8वीच्या दृष्टीने जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? ब्लडची फक्त हृदयाकडनं एखाद्या ऑर्गन्सकडे ब्लडचा फ्लो होणे, म्हणजे फ्रॉम हर टू ऑर्गन आणि ऑर्गन टू सेल. फक्त ह्या 3 गोष्टी. कुठून? हर टू ऑर्गन, ऑर्गन टू सेल. हे अतिशय सोप्या भाषेत सर्क्युलेशन होतं ब्लडचं. कसं? हार्ट पासून ऑर्गन्स पर्यंत. ऑर्गन्स म्हणजे काय? अवयव, अवयव नंतर सेल पर्यंत. आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम याचे 3 टाइप्स, ओपन, क्लोज आणि मिक्स. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही आपण आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय बरं? तर अशी सिस्टीम ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्टरीज, व्हेन्स किंवा कॅपिलरीज नसतात. तर आर्टरी, व्हेन म्हणजे काय बरोबर? हे जे आपल्या हातावर जे शिरा दिसत आहे, बरोबर, आपलं जे ब्लड फ्लो होतंय पूर्ण शरीरामध्ये, हे कशातून होतं? आर्टरीज मधून होतं, व्हेन मधून होतं, काही कॅपिलरी मधून होतं, बरोबर? तर असे काही जीवजंतू आपल्या पृथ्वीवरती आढळतात ज्यामध्ये हे आर्टरीज, व्हेन्स किंवा कोणत्याही प्रकारच्या नळ्या म्हणू आपण डायरेक्ट, कोणत्याही प्रकारच्या नळ्या आढळत नाही. आले लक्षात? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? अशा प्रकारची सर्क्युलेटरी सिस्टीम अशा इन्सेक्ट्स मध्ये असते की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नळ्याच नसतात. काय असतात? नळ्याच नसतात. आता याच्यात जर नळ्याच नसल्या तर त्यामध्ये ब्लडचा जो प्रेशर आहे, ब्लडचं प्रेशर म्हणजे काय? आता जर आपण इथं असं मारलं, आता माझा हात आहे, मी जर आता एखादा छोटीशी पिन घेतली, इथं टोचली, यातून रक्त बाहेर येईल की नाही येणार? तर येईल. तर रक्त बाहेर काय येतंय? कारण की काहीतरी आपल्या शरीरामध्ये काहीतरी ब्लडचा प्रेशर आहे. तसं त्या प्राण्यांमध्ये जो ब्लडचा प्रेशर असतो तो ब्लडचा प्रेशरच नसतो किंवा खूप कमी प्रमाणात असतो. त्यानंतर आपलं जे स्केलेटन आहे, स्केलेटन म्हणजे काय? पूर्ण बघा, कंकाल. स्केलेटन म्हणजे काय? कंकाल. आपलं जे शरीर आहे ते शरीराच्या आतमध्ये की बाहेर आहे? आतमध्ये. किती आतमध्ये? पूर्ण डीपली सिच्युएटेड आहे, बरोबर, एकदम आतमध्ये, बरोबर. पण तसं जे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जे अॅनिमल्स येतात, जे इन्सेक्ट्स येतात, त्यांचं जे स्केलेटन आहे, त्यांचं जे कंकाल आहे ते कुठं असतं? बाहेर असतं.
ते बाहेर असतं, कंकाल कुठे असते, बाहेर असतं, त्यामध्ये पूर्ण ब्लड फ्लो होतं. तर ते बाहेरच का असतं बरं? कारण की मध्ये काय सगळं मोकळी जागा आहे, त्यामध्ये कोणते ब्लड एकदा सिस्टीम मध्ये वाहत आहे का? तर नाही वाहते, बरोबर. तर त्याचा फ्लो बिघडू नये असं कंकाल आहे, मग इकडं तिकडं अशा पद्धतीने जाऊ नये, तो एक सपोर्ट म्हणून. त्यामुळे त्याचं जे कंकाल आहे ते कुठं असतं? आउटसाईडला असतं. तर त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते बरं? स्नेल एक, स्नेल आपण म्हणतो, स्नेल त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर ग्रासकोपर झालं, त्यानंतर क्रॅब झाले. हे वेगवेगळे प्रकारचे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. कशाचे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचे. त्यानंतर आता आपण बघूया क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज म्हणजे काय बरं? बंद. क्लोज म्हणजे काय? बंद. जसं आपलं शरीर आहे, आपण कशामध्ये येतो? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये येतो. काय येतो? आपल्या बॉडीमध्ये काय एक प्रकारचा प्रेशर आहे, काय? ब्लड प्रेशर आहे, बरोबर. आणि आपलं जे रक्त आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, आपलं जे ब्लड आहे ते कशामधून फ्लो करतं? काहीतरी नळ्यांमधून फ्लो करतात. कसं? या काय नळ्या आहे, या नळ्यांमधून फ्लो करतात. त्या नळ्याचा आपण काय म्हणतो? आर्टरीज किंवा व्हेन्स किंवा कॅपिलरीज. आले लक्षात? आपलं जे ब्लडचा जो फ्लो आहे तो कशामधून होतो? या नळ्यांमधून होतो. त्याच्यामुळे आपण कशामध्ये येतो? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. त्यानंतर आपलं जे स्केलेटन आहे, ते बाहेर आहे की आत आहे? तर आत आहे. का आत आहे? कारण की आपण आपले जे नस आहे वगैरे ते आहेत ना सगळ्या प्रॉपर स्केलेटनला चिटकून आहे, पूर्ण मसल्स आहे, नंतर पूर्ण बारीक बारीक आर्टरीज, व्हेन्स, त्याला सगळ्या अटॅच आहे. त्याच्यामुळे रक्त कुठेही पळतं का? तर नाही पळत. हे कशामुळे शक्य आहे? कारण की आपल्या शरीरामध्ये काय प्रेझेंट आहे? नळ्या. त्यामुळे आपण काय आहोत? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यानंतर मिक्स्ड म्हणजे काय बरं? मिक्स म्हणजे मिक्सचर दोघांचं पण. कोणाचं? ओपन आणि क्लोज. तर ओपन आणि क्लोज या दोघांचं काय ते मिक्सचर. म्हणजे काही प्रमाणात त्यांच्यामध्ये शिरा असतात आणि त्यानंतर नसतात. आले लक्षात? म्हणजे काही प्रमाणात त्यांच्यामधील जे रक्ताचा फ्लो होतोय तो काही मर्यादेपर्यंत आर्टरीज, व्हेन्स ह्या नळ्यांमधून होतो आणि त्यानंतर तो असा ओपन पद्धतीने होतो. आले लक्षात? त्याच पद्धतीने मग आपण ओपन पण समजून घेण्याचा प्रयत्न केला, क्लोज पण घेतला आणि मिक्स पण केला. तुम्हाला जरी लई डिटेलमध्ये नसेल समजेल तर फक्त एक ओळीमध्ये लक्षात ठेवा. आपण कशा आहेत? आपण कोणाचे एक्झाम्पल आहोत? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचे. ओपन म्हणजे काय? ज्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नळ्या म्हणजेच काय? आर्टरीज, व्हेन्स जे आढळत नाही. क्लोज म्हणजे काय? ज्यामध्ये आर्टरीज, व्हेन्स हे आहेत जे आहे ते काय? आढळतात. आणि मिक्स काय? मिक्स म्हणजे ज्यामध्ये आर्टरीज, व्हेन्स पण आढळतात आणि काही प्रमाणात आढळतही नाही. आले लक्षात? हे सगळं काय? ब्लड फ्लो, बरोबर. आताच मी तुम्हाला सांगितलं ही जी नळी, बरोबर, नळीज म्हणजे काय? आपण आर्टरी घेऊ किंवा व्हेन घेऊ, ही कशी असते? मधून पोकळी असते, बरोबर. आपण आता पाणी घेतो, पाण्याची नळी, बरोबर. आपल्याला जर गाडी धुवायची, ती नळी जी आहे, पाणी असं समजा त्या नळीमध्ये जर पाणीच नाही तर आपण बघा बरं, किंवा पाईप घ्या, पाईप असं इकडून बघितलं की दुसरीकडनं दिसतं, मधून काय असतं? पोकळ असतं, बरोबर. तसंच ह्या ज्या नळ्या ह्या काय असतात? पोकळ असतात. तर ही जी पोकळ जागा आहे, या पोकळ जागेला काय म्हणतात बरं? याला म्हटलं जातं लुमेन. आले लक्षात? काय म्हटलं जातं? लुमेन. आता हे तुम्हाला आता शिकणं काय गरजेचं आहे बरं? कारण की स्कॉलरशिपची एक्झाम असो, एनएमएमएसची एक्झाम असो, अजूनही कोणत्या विविध प्रकारच्या एक्झाम असो, त्यामध्ये या प्रकारचे इन डिटेल क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे आता आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आय होप तुम्हाला ओपन म्हणजे काय, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, मिक्स्ड काय, क्लोज काय, हे सगळं व्यवस्थित समजलेलं असेल. आता आपण पाहूया आर्टरीज काय, व्हेन्स काय. ओके, आर्टरीज काय करतात? आपला जो ब्लड आहे, ब्लडचं जे फ्लो आहे, आपला काय, आपल्या ब्लडचा जो फ्लो आहे तो कुठून कुठं होतो बरं? हार्ट पासून ते बॉडी पर्यंत. हार्ट म्हणजे काय? हृदय. म्हणजे हृदयापासून तो पूर्ण शरीरामध्ये जे रक्ताचा पुरवठा होतो तो कोणाद्वारे केला जातो? आर्टरीद्वारे. म्हणजे आता आपलं हृदय कुठे आहे? इथे. आणि आपलं पाय, तर पायापर्यंत रक्त जातं की नाही? जातं. हे हात, हातापर्यंत रक्त जातंय की नाही? जात. ज्यांना काही वाटत असेल नाही जात, तिने अशी ते पिन मारून बघायला की रक्त बाहेर येते. हे जे रक्त इथपर्यंत पोहोचते ते कोण पोहोचवते? सगळं आर्टरीज पोहोचवते. तसंच व्हेन्स काय करतात? बॉडी टू हार्ट, पूर्ण शरीरातून हार्ट पर्यंत पोहोचवतात, बरोबर. पूर्ण शरीरातून म्हणजे हात आहे, हे हातातून असं पूर्ण हृदयापर्यंत, हे हातातून असं पूर्ण पायातून असं हृदयापर्यंत पोहोचवतो. ते पोहोचवतो कोण? व्हेन्स पोहोचवतो. तर हे लक्षात कसं ठेवणार बरं? कारण सगळ्यात जास्त जे प्रश्न येतात ते यावरूनच येतील तुम्हाला. आर्टरीज, त्याचा फ्लो कुठून आहे? हार्ट टू बॉडी, आणि व्हेनचा बॉडी टू हार्ट. ते लक्षात नाही राहत.
बरेच वेळेस कन्फ्युज होतो, म्हणजे तुम्ही वेन्सचं लिशाल हार्ट टू बॉडी आणि आर्टरीज लिशाल बॉडी टू हार्ट, या पद्धतीने तुमचं कन्फ्युजन होणार. तर यासाठी माझी स्वतःची एक एकदम साधी सोपी ट्रिक आहे. व्ही म्हणजे काय, व्हीचाच आपण अर्थ घेऊ आणि बॉडी टू हार्ट. बॉडी म्हणजे काय, संपूर्ण खालचं शरीर. हृदय कुठं असतं, वरती असतं, बरोबर. मग रक्ताचा जो फ्लो होतोय तो खालून कुठं होतोय, वरती होतोय. कुठं होतोय, वरती. आणि या वरतीचा हा व्ही आहे का, यापासून लक्षात ठेवा. वरती म्हणजे काय, बॉडी टू हार्ट. या व्ही पासून तुम्ही एवढं लक्षात ठेवा. तुमच्या जर फक्त वेन्स लक्षात राहिलं वरतीवरून, वरती म्हणजे बॉडी टू हार्ट, तर ऑब्व्हियसली दुसरं उरलं काय, एक जर बॉडी टू हार्ट नेतोय तर दुसरं काय उरलं, आर्टरीज. आर्टरीज काय करेल मग, हार्ट टू बॉडी. आले लक्षात. अतिशय सोपी ट्रिक आहे. तुम्हाला जर दुसरी काही ट्रिक्स आठवत असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा काय आहे, तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ते कोणत्या पद्धतीने राहते याची काही घेणं नाही. आले लक्षात. आय होप तुम्हाला पहिला जो पॉईंट आहे हार्ट टू बॉडी आणि बॉडी टू हार्ट समजलेला असेल. त्यानंतर प्रेशर, सर्वात मेन पॉईंट प्रेशर. तर याचा जो प्रेशर आहे हा काय, हाय प्रेशर. कसं आहे, हाय प्रेशर. कुठं, हार्ट पासून तर बॉडी पर्यंत जाते. हार्ट म्हणजे काय, हृदय. हृदयापासून जर पूर्ण ब्लड पूर्ण शरीराकडे जाते तर त्याचा प्रेशर कसा पाहिजे, जोरातच पाहिजे ना, फास्टच पाहिजे ना. हार्ट पासून हृदय काय होते, असं ब्लड काय होते, पंप होते. ते पंप झाल्यानंतर पूर्ण रक्त कुठं जातं, पूर्ण शरीरात जातं. त्याच्यामुळे त्याचा जो प्रेशर तो किती राहतो, 120 पर्यंत राहतो. 120 पर्यंत त्याचा प्रेशर असतो. तो प्रेशर कसा आहे, हाय प्रेशर. त्यानंतर याचं प्रेशर किती कमी होऊन जातो, किती 80. आता तुम्ही म्हणाल सर याचा कमी कसं काय झाला, याचं जर जास्त ब्लड ज्या पद्धतीने जाते त्याच पद्धतीने रिटर्न आलं पाहिजे, पण असं नाही होत. ते का नाही होत, आता फॉर एक्झाम्पल हा बॉल आहे, बॉल जर आपण असं खाली फेकला, हा जाताना जो प्रेशर येताना तोच प्रेशर राहील का, तुम्ही कधी तर ट्राय करून बघा. क्रिकेट जर खेळत असेल तर बॉल घ्या असा हातात, असं खाली फेका, बॉल खाली जाण्याचा प्रेशर बघा आणि वरती येण्याचं प्रेशर बघा, काहीतरी कमी राहते, काहीतरी डिफरन्स येतो त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या स्पीडने आपण खाली बॉल टाकतोय त्या स्पीडने तो वर येत नाही. थोडा तरी त्याच्यामध्ये डिफरन्स आढळतो, म्हणजे आढळतोच. त्याच पद्धतीने ब्लड जे जातंय पूर्ण शरीरामध्ये येताना ते त्या लेवलमध्ये येत नाही, त्या प्रेशरने येत नाही. ते प्रेशर काय होतं, थोडंसं कमी होतं. म्हणजे जाताना प्रेशर असतो 120 आणि येताना प्रेशर असतो 80 म्हणजेच 80. आले लक्षात. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला समजलेले असतील. त्यानंतर नो व्हाल्व आणि व्हाल्व प्रेझेंट. म्हणजे आर्टरीज मध्ये व्हाल्व प्रेझेंट असते का, तर नसते. व्हाल्व म्हणजे काय, ही काय तुम्हाला काय सांगितलं मी, ही काय नळी आहे. काय नळी. आता ह्या नळीमध्ये असं ब्लड इकडे जातंय, असं असं जाते. ही काय फॉर एक्झाम्पल आर्टरीज, आर्टरीज मधून ब्लड जाते जाते जाते. त्याचं प्रेशर कसं आहे, जोरात आहे. जर प्रेशर जोरात आहे तर परत तो रिटर्न येईल का पाणी, नळी प्रेशर जर जोरात असलं, तुम्ही जर नळ कॉक एकदम फास्ट चालू केला आणि नळी धरली, ते फक्त पाणी जाईल, ते पाणी रिटर्न येईल का परत, तर नाही येणार, बरोबर. ते जर रिटर्नच येणार नाही मग व्हॉल्वची गरज आहे का. व्हॉल्व म्हणजे काय, एक भिंत. भिंतपेक्षा काय लक्षात ठेवा, पडदा. हे बघा असा पडदा असतो. म्हणजे इकडून जर ब्लडचा फ्लो सुरू झाला तो असा इकडे आला का, ही वाल अशी उडून जाईल, ही वाल अशी वरती जाईल आणि ब्लडचा फ्लो तिकडे जाईल निघून, त्यानंतर ती अशी बंद होईल. पण या व्हॉल्वची गरजच नसते याला, कोणाला आर्टरीजला का नसते, कारण की त्याचा जो प्रेशर, तो प्रेशर कसा एकदम हाय. एवढं जोरात प्रेशर आहे, 120चं प्रेशर, एकदम हाय प्रेशर. त्याच्यामुळे ते रक्त मागे येतच नाही, त्याच्यामुळे त्याला व्हॉल्वची गरजच नाही. आले लक्षात. पण तसंच व्हेन्स मध्ये व्हॉल्व काय प्रेझेंट आहे. का प्रेझेंट आहे बरं, रिस्कच घ्यायची नाही. आपल्या शरीराची जी रचना केली आहे भगवंतांनी, त्यांना रिस्कच घ्यायची नाही. कशाची रिस्क नाही घ्यायची, हे बघा. हे काय आहे, फॉर एक्झाम्पल हे काय वेन आहे, बरोबर. आपल्या इथून रक्त जातंय जातंय जातंय, येतंय लक्षात. त्याचं प्रेशर कसं आहे, कमी. म्हणजे ते जातंय पण कदाचित ते मागा येऊ शकतं ना. एक तर ते कुठून कुठे येतंय, खालून वरती येते हृदयाकडं, बरोबर. खालून काय येते, वरती येते. मग ते असं थोडं पुढं आलं, अरे आता प्रेशरच लागत नाही, ते यायचं परत रिटर्न. मग ते परत रिटर्न नाही यावं, त्यामुळं हे बघा असं पुढं गेलं का, इथं व्हॉल्व असते, ती अशी व्हॉल्व उघडून जाते, बरोबर. आता हे ब्लड पुढं गेलं का, ही वळणारी बंद होऊन जाते. ही व्हॉल्व म्हणजे काय, एक पडदा आहे. तो पडदा काय होतो, लगेच बंद होऊन जातो. म्हणजे इथून पाठीमागे येतच नाही. म्हणजे दरवाजा आहे, दरवाजा उघडला, तुम्ही परत गेले, पुढे गेले, मागे दरवाजा बंद केला तर परत तुम्हाला मागे येता येईल का, तर नाही येता येणार. त्याच पद्धतीने व्हॉल्वचं काम असतं. आणि हे याचं प्रेझेंट का नसतं आर्टरीज मध्ये, कारण ते ऑलरेडी त्याचा जो प्रेशर आहे, तो प्रेशर कसा आहे, हाय. पण वेन्स आहे, वेन्स मध्ये त्याचं प्रेशर काय लो आहे, त्याच्यामुळे त्याचं व्हॉल्व जी आहे ती प्रेझेंट आहे. आले लक्षात. अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये चालू आहे आपलं, बरोबर. त्यानंतर ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ज्यामध्ये ऑक्सिजन मिक्स असतो.
असंच समजायचं, दुसरं काहीच लक्षात ठेवू नका. ऑक्सिजिनेटेड या शब्दात ऑक्सिजन हा शब्द आलाय. मग ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आता आर्टरीज हे काय करते, हृदयाकडून पूर्ण शरीरात रक्त नेतंय. मग ऑब्विसली पूर्ण शरीरामध्ये आता कानाकोपरा याच्यामध्ये काय सेल आहे, सेलमध्ये काय मायटोकॉन्ड्रिया, त्याला कशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे की नाही, तर आहे. त्यामुळं हृदयापासून जे काही फ्लो होतोय रक्ताचा आर्टरीद्वारे, त्यामध्ये जे त्यामध्ये जे ब्लड असतं ते कसं असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. कसं असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड. आय होप तुम्हाला समजलं असेल. पण व्हेन्स मध्ये डिऑक्सिजनेटेड राहतं का, कारण की ते इथून तिकडून येतोय ना. आता ऑक्सिजनेटेड ब्लड एवढं नेलं, त्या ऑक्सिजन तिथे यूज झाला ना, तिथे काय शेवटी सेल आहे, सेलमध्ये काय झालं, त्याचा यूज झाला, मग त्यानंतर त्याचा ऑक्सिजन उरला नाही. ऑक्सिजन उरला का नाही, मग त्यामुळे ते परत रक्त व्हेनद्वारे परत कुठं आलं, परत हार्टकडे आलं. कशासाठी आलं, ऑक्सिजन घेण्यासाठी. आले लक्षात. त्याच्यामुळं त्याला काय म्हणतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता हा जो रेड आहे, आता तुम्हाला मी सुरुवातीला प्रश्न विचारला होता, काय हे जे आपल्या शिरा आहे, हे काय आहे शिरा आहे, हे अशा ब्ल्यूइश ग्रीन दिसता का, कोण दिसत नसेल नीट लाईट मध्ये जाऊन बघा, या बघा अशा काय कशा दिसतात, एकदम ब्ल्यू. किंवा लहान बाळ बघा, एकदम लहान बाळ जन्मल्यानंतर चेहरा एकदम सॉफ्ट असतो, त्यावर अशा रेगोटे दिसतात आपल्याला. त्याच्यामध्ये बघा ते असे हिरव्या टाईपचे दिसतात किंवा ब्ल्यूइश ग्रीन दिसतात. तर त्या कावर ब्ल्यूइश ग्रीन दिसतात बघा. आणि या आर्टरीज ज्या आहे, या रेड का बरे, आणि व्हेन्स या ब्ल्यूइश रेड का बरे. तर व्हेन्स आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, व्हेन्स आर्टरीज कसा असतो, त्याच्यामध्ये प्रेशर जास्त असतो. त्याच्यामुळे ते जे तिची जी जागा राहील ती अशी स्किनवर राहील का, स्किनच्या शेजार राहील का, तर नाही. आर्टरीज एकदम डीपली सिच्युएटेड असतात. स्किनच्या जवळ असतात का, तर नाही. का स्किनच्या जवळ नसतात, कारण त्याचं प्रेशर हाय असतो. प्रेशर त्याचा इतका हाय असतो, तो जर स्किनच्या शेजार असतात, स्किन फाडून ते रक्त बाहेर पडून गेलेलं असतं. त्यामुळे आर्टरीज ज्या आहेत त्या कुठं सिच्युएटेड आहे, पूर्ण या 2-3 लेअर आहेत त्याच्यामध्ये एकदम पॅक असतात. हे दिसतंय की तुम्हाला, येणाऱ्या वेळी एकदम असे जाड थोडेसे असतात, ही थोडेसे थिक असतात, थोडीशी जाड असते व्हेनच्या कंपॅरिझन मध्ये. आले लक्षात. आणि त्याचा जो कलर आहे, आता रक्त किती प्रेशरने पळतंय ना, पूर्ण ब्लडच आहे, त्याच्यामुळे त्याचा जो कलर आहे तो कोणता रे, रेड आहे. पण व्हेन्स आहे म्हणजे आपल्या शरीराच्या इथं ज्यांना असं दिसतंय थोडेसे ब्ल्यूइश ग्रीन, ह्या का बरं ब्ल्यूइश रेड किंवा ब्ल्यूइश ग्रीन त्या पद्धतीने दिसतात, कारण की त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, त्याचा प्रेशर कमी असतो. लक्षात. आणि ते कुठून, बॉडीपासून शरीराकडे चाललंय, त्यामुळे त्याचा जो कलर आहे तो कसा असतो, ब्ल्यूइश रेड म्हणा, ब्ल्यूइश ग्रीन म्हणा, तुमच्या डोळ्याला जसं दिसतोय तसं समजा. आले डिफरन्स लक्षात. त्यानंतर तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, आपलं जे ब्लड आहे याचा कलर रेडच का बरोबर, तर ब्लड मध्ये होमोग्लोबिन नावाचं एक कंटेंट प्रेझेंट आहे, त्याला आपण HB म्हणतो. होमोग्लोबिन अत्यंत महत्वाचं आहे. आपलं जे ब्लड इकडून तिकडे पूर्ण बॉडीमध्ये मूव्ह होतंय, मुवमेंट होती इकडून तिकडून, जे सर्क्युलेट होते ते कोणामुळे होते, फक्त या होमोग्लोबिनमुळे. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. या होमोग्लोबिनमुळे रक्त काय होतं, आपलं सर्क्युलेट होतं, आणि या होमोग्लोबिनच्या प्रेझेन्समुळेच आपला जो कलर आहे रेड ते ब्लडचा, तो काय रेड आहे. आले लक्षात. त्यानंतर हॅव थिक अँड इलास्टिक मस्क्युलर वॉल्स. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, त्याच्या जे वॉल्स आहेत त्या कशा असतात, मस्क्युलर वॉल असतात. ते कसं असतं, थोडंसं हे जे आर्टरी कशा असतात, जाड असतात. का जाड असतात, त्याचा प्रेशर हाय असतो. ते सिच्युएटेड कुठं असतं, थोडेसे डीपली सिच्युएटेड असतात, एकदम स्किनला चिटकलेले असतात तर नाही. पण तसंच व्हेन्स काय, हॅव थिन मस्क्युलर वॉल्स. थिन म्हणजे काय, एकदम बारीक, जे आपण बघतो स्किनच्या शेजारी असतात. कशा असतात त्या, एकदम थिन असतात. त्याचं प्रेशर कमी आहे, त्याला गरज आहे की एकदम डीपली सिच्युएटेड होण्याची, तर नाही. त्याच्यामुळे ते बारीक पण असतात. आले लक्षात. त्यानंतर एक्सेप्शन पल्मोनरी आर्टरी. फक्त यामध्ये एक सेक्शन आहे, पल्मोनरी आर्टरी नावाचं जी एक आर्टरी, ती फक्त हर्ट टू बॉडी न जाता ती बॉडी टू हर्ट ट्रान्सफर होते. आणि व्हेन्स मध्ये एक सेक्शन कोणी, परत पल्मोनरी व्हेन, ही बॉडी टू हर्ट न जाता हर्ट टू बॉडी जाते. हे फक्त या दोनच गोष्टी एक्सेप्शन आहे, बाकीचे पॉईंट एकदम पाठ करा. तर अजून एक मी तुम्हाला सेशन सुरू होण्याच्या आधी प्रश्न विचारला होता, काय की डॉक्टर जे आपल्याला इंजेक्शन देतात ते व्हेन्स मध्ये देतात की आर्टरीमध्ये देतात. आता जेव्हा डॉक्टर इंजेक्शन देतात, इथं बघा, इथं जी आर्टरी एकदम डीपली सिच्युएटेड, तुम्ही असे मानेवर मारा, तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असं, एकदा असा चाकू मारून दिला, रक्त कसं थाडकानं बाहेर येतं की नाही. पण हे हात आहे, हात जर असा कापला फक्त वरच्यावर, काय होतं, काही नाही होत. ज्या मुली म्हणतात ना, काही काही धमकी देतात बघा, काय मी हातच कापून घेईल, मी हेच करल, मी तेच करल, त्याला केलं की घाबरून जायचं नाही. त्यांना कापायचंय ना, थोडंसं असं करा काप म्हणा,
आणि हे जे वरतून जे कापलं का फक्त स्किन डॅमेज होईल आणि एखादी वेन डॅमेज होईल, ते आपण क्लिअर होऊन जाते. पण थोडं जर त्यांनी थोडं डीपली कापलं त्यानंतर रिस्क. आणि ते हुशार राहतात, त्यांना माहिती कुठं काय त्रास होतो, त्याच्यामध्ये एवढं डीपली जात नाही, ते फक्त वरच्यावर कुठे मारतात. आले लक्षात व्हेन्स आणि आर्टरीज फरक. डॉक्टर मग इंजेक्शन कुठे देतात? व्हेन्स मध्ये देतात. का देतात व्हेन्स मध्ये? त्याचा जो प्रेशर आहे तो कमी. म्हणजे आता इंजेक्शन दिलं आपण किंवा सालाईन लावली बरोबर, सुई आतमध्ये जाते ना, त्याचं प्रेशर काय कमी, त्याच्यामुळे रक्त जरी निघालं तर किती कमी निघते एकदम. पण ते जर आर्टरीमध्ये दिलं तर ती सुई सगळं बाहेर फेकून दिलं, रक्त एवढं जोरात, एवढा प्रेशर राहतो त्याचं. खूप ब्लड लॉस होईल, ब्लड खूप फ्लो होईल, सगळं वाया रक्त काही होईल, सगळं वाया जाईल, एकदम लॉस होईल ब्लडचा. त्यामुळे व्हेन्स मध्ये दिलं जातं. ब्लड प्रेशर कसा असतो त्याचा एकदम कमी असतो बरोबर. ते कुठे जातं, ते जे ब्लड आहे ते कुठे जातं? सगळं हृदयाकडे जातं. हृदयाकडनं नंतर ते पूर्ण बॉडीमध्ये ते जे इंजेक्शन ते असं जातं हृदयाकडनं, हृदयातून पंप होतो आणि पूर्ण शरीरामध्ये फ्लो होतं. त्याच्यामध्ये इंजेक्शन ते व्हेन्स मध्ये दिले जातं. आयोग तुम्हाला इथपर्यंत समजलेला असेल. त्यानंतर आता शेवटचा एक मुद्दा, हे काय हृदय. आता हे हृदय काय खरं असं दिसतं का? तर नाही, पण तुम्हाला हे चिन्ह खूप आवडतं बऱ्याचशा मुलांना मुलींना, त्याच्यामुळे या पद्धतीचे चिन्ह दिलेले आहे. ओके. आता ब्लडचा जो फ्लो आहे तो कशा पद्धतीने होतो पूर्ण शरीरामध्ये ते तुम्हाला सांगतो. हर्ट पासून कुठे जातो? एओर्टा. म्हणजे हर्ट आहे असं, हर्ट पासून एओर्टा, एओर्टा पासून आर्टरी, आर्टरी पासून ऍट्रिओल, ऍट्रिओल पासून कॅपिलरी. कॅपिलरी म्हणजे काय? एकदम थिन राहते. थिन म्हणजे किती? इतकी बारीक, केसापेक्षा बारीक. म्हणजे आपले जे डोळे बघा, डोळ्यामध्ये एकदम असे बारीक बारीक नसा दिसतात बघा, त्या कॅपिलरीज. म्हणजे शेवटचं टोक आहे, हाताचा असो पायाचा असो, डोळे बिळे एकदम बारीक असतात, केसापेक्षा बारीक असतात, त्यांना काय म्हणतात? कॅपिलरीज बरोबर. मग तिथून कॅपिलरी म्हणून परत आता व्हेनचं सुरू झाला. सुरुवातीस काय होतं? आर्टरीजचं होतं एओर्टा. एओर्टा म्हणजे थोडीशी जाड, त्याच्यापेक्षा थोडी छोटी, त्याच्यापेक्षा थोडी छोटी, त्यापेक्षा थोडी छोटी. एओर्टा, आर्टरी, ऍट्रिओल, कॅपिलरीज. परत कॅपिलरी मधून व्हेनलेट्स, व्हेना कावा आणि हर्ट. आले लक्षात? ह्या पद्धतीने हा संपूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहे. आता इयत्ता 8वीच्या मानाने एवढं डीप मध्ये नाहीये, पण हे का सांगितलं की इयत्ता 9वीला गेल्यावर 10वीला गेल्यावर तुम्हाला काहीच अवघड नाही वाटलं पाहिजे. 9-10चे कन्सेप्ट आहे तुमच्या आत्ताच जर क्लिअर झाले तर त्यानंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही. ओके. त्यामुळं मी अतिशय तुम्हाला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला सेशन आवडलेलं असेल. हे सेशन तयार करण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते. त्यामुळे जर सेशन आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. कोणताही जर मुद्दा समजलेला नसेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा मला पर्सनल कॉल वगैरे करून विचारा. ओके. थँक्यू.